शिवाजी महाराजांकडे शत्रू पक्षापेक्षा कमी सैन्यबल जरी असलं तरी त्यांच्या रहस्यमय रणनीती आणि युद्धकलेमुळे ते प्रत्येक युद्ध आश्चर्यकारकरित्या जिंकत होते. याच्या मागे त्यांचं बौद्धिक चातुर्य आणि नियोजन अप्रतिम जरी असलं तरी प्रत्येकाची स्वामीनिष्ठा, देशप्रेम, दृढ विश्वास महत्त्वाचा असायचा. त्यातलेच एक होते बहिर्जी नाईक. शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा असणारे बहिर्जी नाईकांचा प्रत्येक पराक्रमामध्ये सिंहाचा वाटा असायचा. कोण होते बहिर्जी नाईक? बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांचे गुप्तहेर होते. गुप्तचर विभागाचे मुख्यस्थ होते. त्यांची वेषांतर करण्याची कला शिवाजी महाराजांनी ढालीसारखी वापरली. शत्रुपक्षातली सगळी माहिती, रणनीती, युद्धतंत्र, शत्रुपक्षाची गोपनीय माहिती बहिर्जी नाईक खडा काढून महाराजांना पुरवत असत. बहिर्जी नाईक वेषांतर कलेचे एक अद्भुत कलाकार होते. बहिर्जी नाईक वेषांतर करून शत्रुपक्षातली सगळी माहिती निर्भयतेने आणि अगदी व्यवस्थित काढून महाराजांना पुरवित असत. त्यामुळे शिवाजी महाराज आक्रमण कुठे, कसे करायचे आणि कधी करायचे, त्यात जिंकण्याची संभावना किती आहे